तुम्ही फक्त सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याच्या आधी हे प्या. एकदा बनवून ठेवलं तर महिनाभर बघायचं काम नाहीये. फक्त प्या. डाएट एक्सरसाइज करायची गरज नाहीये. तुम्हाला सांगते आहे, मी 1 डिसेंबर पासून ही पावडर घेतेय आणि लिटरली सांगते डाएट एक्सरसाइज मी बिलकुल करत नाहीये. एवढा जबरदस्त रिझल्ट मिळतो आहे. इतकी जबरदस्त अशी पोटाची चरबी कमी व्हायला लागते. एवढं सुंदर आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते बाहेर पडतात आणि आपलं शरीर आपल्याला हलकं हलकं वाटायला लागतं. तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होणार आहात की मी न काही करता फक्त हे पाणी पिऊन हे सगळं होऊ शकतं. तुम्ही एकदा ह्या पाणी प्यायला लागलात ना की तुम्हाला मी सांगते तुम्ही हे पाणी सोडणारच नाही. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही ऍड करणार. त्यासाठी आपल्याला ही पावडर बनवायची आहे. आता उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे मूळव्याध, उष्णतेचा त्रास होत असेल तर अशांना उन्हाळ्यात जास्त अजून त्रास होतो जर गरमीचं खाल्लं तर. सो अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला ही वेट लॉस पावडर ट्राय करायची असेल तर बिलकुल उष्णतेचा आणि मूळव्याधचा त्रास होणार नाही. यामध्ये बिलकुल आपण गरम इन्ग्रेडियंट्स घेतलेले नाही आहेत. उन्हाळ्यासाठी स्पेशल ही पावडर बनवायची आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. 3 चमचे मी धने घेतेय. धनेची जी तहारी असते ती थंड असते. इथे मी तुम्हाला जे प्रमाण सांगते आहे ते प्रमाण जर तुम्ही 2 टाइम घेतलं तर 20 दिवस पुरेल आणि जर फक्त ही पावडर 1 टाइम घेतली तर महिनाभराच्या वरती तुम्हाला जाणार आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी धने हे खूप गरजेचे आहेत. यामुळे तुमचं डायजेशन सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीरामध्ये जी उष्णता झालेली असते ते सुद्धा कमी करण्याचं काम हे धने नक्कीच करत असतात. यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर जे आहे ते डिटॉक्स होऊन जातं. त्यामुळे हे खाणं खूप गरजेचं आहे. आधी कढई चांगली अशी तापवून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि लक्षात घ्या, कढई गरम असली की धने भाजण्यास काही जास्त वेळ लागत नाही. छान असा सुगंध दरवळायला लागतो आणि छान असं थोडंफार जे आहे तुम्हाला कलर चेंज झालेला दिसला की आपल्याला हे धने काढायचे आहेत. हे असं केल्यामुळे यामधला जो काही कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि आपण जे काही दिवसभर किंवा सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्याच्या आधी जे पाणी पिणार आहोत ते चवीला खूप छान लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे काही चहा पिण्याची सवय आहे ते कमी करण्याचं काम सुद्धा हे पाणी नक्कीच करतं. मंद आचेवरती चांगलं आपल्याला हे सुंदर असं भाजून घ्यायचंय. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय. मी तुमच्यासोबत ज्या आधी वेट लॉसच्या पावडर शेअर केल्या त्या आता उन्हाळ्यात तुम्हाला फॉलो करायचं नाहीये. उन्हाळ्यासाठी आता ही पावडर आपल्याला फॉलो करायची आहे. मी सुद्धा आता ही माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड केलेली आहे. यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतले त्यामुळे बिलकुल आपल्याला उष्णतेचा त्रास व्हायला नको, म्हणूनच अशी आपण ही वेट लॉसची पावडर तयार केली आहे. धने बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपण भाजलेले आहेत. सुंदर असा त्याचा सुगंध दरवळतो. आता चला आता बाकीचे इन्ग्रेडियंट भाजून घेऊयात. आधी धने यासाठी भाजून घेतले कारण बाकी इन्ग्रेडियंट आणि त्याची जी साईज असते ती थोडीफार कमी छोटी जास्त असते, त्यामुळे आपण तसं करतोय. 3 चमचे आपल्याला सोप घ्यायची आहे. सोफेची तहारी ही थंड असते, त्यामुळे उष्णतेचा ज्यांना कोणाला त्रास होत असेल त्यांनी खडी साखर आणि सोपचं सेवन नक्की उन्हाळ्यामध्ये करायला हवं. त्यानंतर यामध्ये 3 चमचेच आपल्याला टाकायचं आहे जिरं. जिरं आणि सोपची साईज थोडीफार सेम असते. सोप थोडीशी मोठी असते आणि जिरं थोडंसं बारीक किंवा सोप सुद्धा त्याच साईजची सुद्धा मिळते. सो त्यामुळे आपण दोन्हीही ॲट अ टाइम भाजून घेत आहोत. हे सुद्धा मंद आचेवरती भाजायचं, म्हणजे यामधला जो काही कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जातो आणि आपली वेट लॉसची पावडर जी आहे ती खूप सुंदर चवीची बनते. जिऱ्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, चरबी मेल्ट होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम बूस्ट होतं, डायजेशन प्रॉपर पद्धतीने होतं आणि सोप जी आहे ती फायबरचा एक चांगला उत्तम स्रोत आहे, त्यामुळे पचनास मदत करत असते. तुमची जर गट हेल्थ चांगली नसेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीची पावडर तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. भलेही तुमचं एवढं जबरदस्त असं शेड्यूल असेल की तुम्हाला बिलकुलच स्वतःसाठी टाइम नसेल किंवा असं काही करण्यासाठी, तर तुम्ही ही वेट लॉसची पावडर एक कप बनवून सकाळी बाहेर निघण्याच्या आधी उठल्याबरोबर घ्यायची आणि रात्री झोपण्याच्या आधी घ्यायचे. तुम्हाला वेगळं असं काहीच करायची गरज नाही. फक्त हे करत असताना तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्यायचंय. 20 kgला 1 लिटर पाणी या हिशोबाने तुम्हाला 3 ते 4 लिटर पाण्याचं सेवन करायचं आहे. जेणेकरून तुम्ही जे हे घेताय यासोबतच तुम्हाला खूप जबरदस्त असा फायदा होईल आणि तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील. तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी जरी नाही पिलं तरी तुमच्या डाएटमध्ये लिक्विड जास्त इंटेक वाढवा. जेणेकरून तुमचं जे काही पाणी पिण्याची जी दिवसभराचा इंटेक फुलफिल करायचा असतो तो ते लिक्विड घेतल्याने सुद्धा कंप्लीट होणार आहे. तुम्हाला 3 लिटर पाणी तर प्लेंटी वॉटर प्यायचं. त्यानंतर आपण ही वेट लॉस पावडर किंवा बाकीच्या गोष्टी पितोच, तर त्यामध्ये सुद्धा बाकीच्या इन्क्लूड होतं. सो ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित आपण 3 ते 4 लिटर पाण्याचा इंटेक जर
प्रॉपर पद्धतीने केला तर जबरदस्त होतं. आणि तसंही आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये कलिंगड आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटतात, त्यामुळे कलिंगडमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असतं. आता सध्या तर कलिंगड येत आहे तिकडे, पण तरी पण ते इंजेक्शनवाले असतात, त्यामुळे आपण मार्चपासून कलिंगडचा वापर आपल्या डाएटमध्ये करणार आहोत. हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मंद आचेवरती भाजायचं. जेव्हा हे भाजल्या जातं तेव्हा छान असा सोपचा आणि जिऱ्याचा स्मेल येतो, आणि तेव्हा समजायचं हे झालं. मोठ्या फ्लेमवरती करायचं नाही, ते फक्त भाजेल, करपेल, पण त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाणार नाही. त्यामुळे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता हे सुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता अजून आपल्याला एक दोन इन्ग्रेडियंट यामध्ये टाकायचे आहेत. सो तुम्ही बघू शकता आपण असेच इन्ग्रेडियंट घेतले ज्यामुळे आपल्या शरीरात बिलकुल उष्णता वाढणार नाही. आता गॅस मी पुन्हा सुरू केलेला आहे आणि यामध्ये आता आपण घालत आहोत एक मोठा दालचिनीचा तुकडा. दालचिनी आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे दालचिनी आवर्जून घ्यायची. आपण जेही दिवसभरामध्ये खातोय त्यामुळे आपलं ग्लुकोज स्पाइक होतं आणि ते आपल्याला करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर दालचिनीचं पाणी पिणं गरजेचं आहे. आणि ज्यांना कुणाला शुगर आहे त्यांनी तर कंपल्सरी दालचिनीची पावडर करून ठेवावी, किंवा दालचिनीचं पाणी उठल्याबरोबर तुम्हाला हे प्यायचंच आहे. त्यामध्ये घालते 1 चमचा ओवा. आता ज्यांना खूप जास्त उष्णतेचा त्रास आहे त्यांनी अर्धा चमचा घ्या. मला सुद्धा उष्णतेचा त्रास आहे त्यामुळे मी फक्त 1 चमचा घेतला, कारण बाकीच्या गोष्टी आपण खूप जास्त प्रमाणात घेतल्या. 1 चमचा ओवा याला सफिशियंट होऊन जातो. अपचन किंवा ऍसिडिटी जर होत असेल तर त्यासाठी ओवा जे आहे एकदम जबरदस्त आहे. ऍसिडिटी होऊ देत नाही, जळजळ कमी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरामध्ये जे आहे मीन्स वारंवार जी आपल्याला भूक लागते ती वारंवार भूक लागण्याचं जे आहे ते कमी होतं ओव्यामुळे. आणि यामुळे लवकर भूक सुद्धा लागत नाही, आणि आपलं पचन सुद्धा सुधारण्यास मदत करतं. चरबी जी आहे ती मेल्ट करण्यास मदत करतं. एक तर तुम्ही फक्त दालचिनी वेगळी भाजून घेऊ शकता, ओवा वेगळा भाजून घेऊ शकता, कारण दालचिनीचे तुकडे मोठे आहेत आणि ओवा हा एकदम बारीक आहे जो लवकर चटकन जे आहे तो भाजल्या जातो. हे छान असं भाजल्यानंतर आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. लक्षात घ्या यामध्ये तुम्ही जे आहे ॲडिशनल जवस टाकू शकता आणि काळी मिरी सुद्धा टाकू शकता. पण आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्हाला उष्णता जरी नसेल तरी ह्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजे. आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी खूप उष्णता असते, सो त्यामुळे आपण हे अव्हॉइड केलेलं आहे. चला आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. ही पावडर खूप जबरदस्त आहे. उन्हाळा असला तरी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आता हे सगळं काही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे थंड होऊ द्यायचं आहे. त्याच नंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं हे भाजल्या गेले, आणि जेव्हा आपण हे भाजतो ना घरभर मस्त असा सुगंध दरवळतो. हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीडवरती सुद्धा बघू शकता, जेणेकरून तुमचा सुद्धा टाइम वाचेल आणि तुम्ही हा कोणताच पार्ट स्किप करू नका, जेणेकरून हे कसं घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला कळायला हवं. आता चला हे थंड झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि व्यवस्थित बारीक अशी आपल्याला पूड काढून घ्यायची आहे. त्यामुळेच आपण दालचिनी काय केली थोडीशी बारीक करून घेतली आहे, कारण मिक्सरच्या भांड्यावरती लोड यायला नको म्हणून. आणि बाकीचे सगळे पदार्थ इझिली बारीक होतात, पण मात्र दालचिनी ही बारीक होत नाही लवकर, त्यामुळे मग आपण हे अशा पद्धतीने केलेलं आहे. आता हे यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. पल्स मोडवरती तुम्ही करू शकता. एकदाच पूर्ण फिरवायचं नाही. जर एकदाच पूर्ण फिरवलं तर त्यामध्ये गरम जे आहे वाफ तयार होते आणि त्यामुळे ते पटकन होत नाही. सो 20 ते 30 सेकंद फिरवायचं, नंतर पुन्हा थांबायचं, पुन्हा 20 ते 30 सेकंद फिरवायचं, असं करत राहायचं. आणि चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने आतमध्ये जे आहे खालची पावडर वर आणि वरची पावडर खाली असं करत राहायचं आहे. जेव्हा तुम्ही हे फिरवताना जेव्हा या मिक्सरचं भांडं काढतं इतका सुंदर असा स्मेल येतो, खूप जबरदस्त. यामध्ये तुम्ही ॲडिशनल अजून मेथी दाणे सुद्धा ऍड करू शकता. आपण जसं सांगितलं की उन्हाळा आहे त्यामुळे मेथी दाणे सुद्धा आपण स्किप केलेले आहेत. ऑलरेडी आपण हिवाळ्यात खाल्ले त्यामुळे आता खात नाही आहोत आपण. तुम्ही तसं भिजवून सुद्धा हे खाऊ शकता जर तुम्हाला सहन होत असेल तर. आणि बऱ्याच जणांना कडू पावडर आवडत नाही त्यामुळे सुद्धा आपण हे ती यामध्ये ऍड केलेली नाही आहे. तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फेसबुकवर बघत असणार फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असणार तर सबस्क्राईब करा. आपलं वेट लॉसची जर्नी चालू आहे. बिलकुल आपण डाएट एक्सरसाइज करत नाही, फक्त थोडे थोडे चेंजेस करतोय, हळूहळू जातोय आणि आपल्याला खूप छान असा रिझल्ट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या वेट लॉस जर्नीमध्ये नक्कीच ऍड होऊ शकता आणि तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडे थोडे चेंजेस नक्कीच ऍड करू शकता. आता हे करत असताना तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जर फक्त भाकरी ऍड केली तर त्याने सुद्धा तुम्हाला नक्कीच तुमच्या शरीरामध्ये वेगळा असा बदल बघायला भेटेल. आणि यासोबत जर तुम्हाला डाएट एक्सरसाइजला टाइम मिळत नाहीये
तर फक्त अगदी वॉकिंग जरी केली पहिले 5 मिनिटापासून करा, 10, 15 मिनिट, 30 मिनिट, नंतर 45 आणि 1 घंटा. रोज 45 मिनिटे 1 घंटा जरी वॉक केला ना तुम्ही, तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल. 2 टाईम भेटत असेल टाईम तर अतिउत्तम आणि 1 टाईम जरी भेटला तरी छान आहे. माझं तर सध्या 1 टाईम होतंय, कधी 2 टाईम होतं. पण शक्यतो 1 टाईम तर माझं मी कंपल्सरी वॉक करते 45 मिनिट्स आणि ते करणं खूप गरजेचं वाटतं आणि मला त्याने खरंच खूप चांगलासा रिझल्ट मिळतोय. म्हणजे मला जी थोडंसं चाललं की धाप लागायची ती कमी होण्यास मदत होत आहे. छान अशी आपली पावडर तयार झाली. ही पावडर पूर्ण थंड होऊ द्यायची आणि नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ही पावडर भरून ठेवायची. बिलकुल उन्हाळा चालू आहे त्यामुळे एवढीच क्वांटिटीची पावडर बनवायची की जी 15 दिवस, 20 दिवस ते जास्तीत जास्त 1 महिनाच पुरेशी होईल. कारण उन्हाळा आहे, उष्णता जास्त असते. सो त्यामुळे खराब व्हायला नको. तसं तर खराब होणार नाही कारण आपण चांगलं असं भाजून घेतलेलं आहे. पण 15 ते 20 दिवस सफिशियंट आहे. कारण त्यानंतर थोडे जास्त दिवस झाले की त्याची चव सुद्धा बदलायला लागते. सो बेटर आहे की आपण 15 ते 20 दिवसच ही पावडर बनवणार आहोत आणि त्यानंतर आता ही बनवायची कशी ते बघूया. आता या एक मोठा कप आपल्याला हे लागणार आहे. उठल्याबरोबर आपल्याला हे काम करायचं आणि मोठा कपच पाणी प्यायचं आहे. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे. आता मोठा कप जो असतो ना आपल्याकडे मग, तो मग पाणी तुम्हाला हे प्यायचं आहे. तर कितपत तुम्ही सहन करू शकाल तेवढं पाणी, गरम पाणी घ्यायचंय. आता अतिही कोमट पाणी तुम्हाला इकडे प्यायचं नाही, याची काळजी घ्यायची. अतिही कोमट नकोय. थोडंसं गरम हवंय आणि अतिही गरम नको कारण ते थंड व्हायला वेळ लागेल आणि तुम्हाला सुद्धा जास्त वेळ लागेल ते पिण्यासाठी. गरमही हवं आणि जास्त थंडही नको, या पद्धतीने असावं. तुमचं बोट बुडून बघायचं आणि थोडंसं गरम लागलं की करायचंय. आता बघा मी पावडर घेते अर्धा चमचा. जर यापेक्षा मोठा मग असेल तर तुम्हाला 1 चमचा भरून घ्यायची आहे. एवढी सफिशियंट होते. बघा अशा पद्धतीने बोट बुडवून बघायचं, गरम झालं की यामध्ये टाकायचं आणि सिप सिप करून प्यायचं. खूपच जास्त उष्णता असेल तर सब्जा सीड्स यामध्ये टाकू शकता. पण किडनी स्टोन, गॉल ब्लॅडर स्टोन असेल तर बिलकुल सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स वापरायचे नाहीत. सब्जा सीड्सची तहारी थंड असते, आपल्या शरीरात गेल्यावर थंडावा मिळतो. तर ते तुम्ही घेऊ शकता. पण ते रात्री झोपण्याच्या वेळेस घ्या. सकाळी असा प्लेंटी आपल्याला हे वेट लॉसची पावडरच घ्यायची आहे आणि ही पावडर घेतल्यानंतर 1 घंटाभर तुम्हाला काहीच खायचं नाही. ही पावडर तुम्ही जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनी सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून मेटाबॉलिझम बूस्ट होईल, डायजेशन प्रॉपर होईल किंवा याऐवजी तुम्ही ग्रीन टी सुद्धा घेऊ शकता. बऱ्याच जणांना ग्रीन टी आवडत नाही, त्यामुळे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता किंवा फक्त जिरा आणि ओव्याचा चहा सुद्धा घेऊ शकता. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो, तुमचं वेट किती आहे हे कमेंटमध्ये मला नक्की